ते कसं होईल हाच विचार येतो. कार घ्यायची, पैसे नाही आहेत, मी कशी घेईन. त्याचा योग्य वापर झाला तर आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण पोहोचू शकतो. तर त्याला कसं टॅप करायचं, म्हणजे त्या ऊर्जेपर्यंत आपण कसं पोहोचायचं, की तुम्हाला पाहिजे आहे त्याकडे लक्ष द्या. जनरलच आपलं असं असतं की नकोय तेच आपण बोलतो, मनातही बोलताना नकोय ते बोलतो. पत्रिका ॲस्ट्रॉलॉजर हे गायडन्स देऊ शकतात, ते स्वतः सुद्धा सांगतात. अगदी उत्तमातला उत्तम ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतो, भविष्य नाही बदलू शकत. आणि ॲस्ट्रॉलॉजी तो ॲक्सेप्टन्स आणून देतं, पण ते निगेटिव्ह स्वरूपात आपण घेतलं म्हणजे तुमच्या आयुष्यात स्ट्रगल आहे धरून बसलात तर स्ट्रगलच करणार आहात. तर ह्या सगळ्यांनी आपण देवापर्यंत पोहोचतो. देव म्हणजेच युनिव्हर्स म्हणजेच आपल्यातली हायर पॉवर, आणि त्यालाच देव म्हटलं जातं. ज्यांना ते आपल्यातली हायर पॉवर कळते ते तशाप्रमाणे काम करतात. ज्यांना ते मूर्ती स्वरूपात दिसतात ते देवावर विश्वास ठेवून म्हणजे आपल्या बाह्य जगामध्ये त्याला नमस्कार करतात. आणि ज्यांना ते आत्म्याशी कनेक्ट झाला की देव मिळाला, आपल्यात आहे तो सगळ्यामध्ये आहे. आणि जेव्हा हे कळायला लागतं तेव्हा आपण माझ्यात आणि दुसऱ्या माणसामध्ये फरक आहे हा फरक निघून जातो. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं जे हवं ते अचीव करायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी तुमच्यासमोर आज मांडणार आहे. मी नेहमी सांगत आलोय की आयुष्यामध्ये तुमची जी रियालिटी आहे ना, आपल्याला जसं आयुष्य हवं आहे ना, त्यासाठी आधी तशी मेंटॅलिटी बनवावी लागते. आणि आपली मेंटॅलिटी जशी आहे तशीच आपली रियालिटी असते. म्हणजे आपलं इनर वर्ल्ड हे आपल्या आउटर वर्ल्डला रिप्रेझेंट करत असतं. त्यामुळे आपलं आउटर वर्ल्ड कसं असणार आहे, तुमच्या आयुष्यात पैसे असणार आहेत, सुखसंपदा असणार आहे, रिलेशन्स कसे असणार आहेत, या सर्वांना ना कुठेतरी तुमचं आतलं व्यक्तिमत्व खूप कारणीभूत असतं. बरेचदा आपण बाहेरून अनेक गोष्टींचं रिपेअरिंग करत असतो, बट आतलं रिपेअरिंग, आतला तो बिलीफ आणि आतल्या काही कंडिशन्स जोपर्यंत आपण चेंज करत नाही तोपर्यंत आयुष्यात म्हणावे असे बदल किंवा रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. आणि त्याचमुळे आजचं आपलं जे गेस्ट आहेत ते अशाच एका विषयावरती काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर आजचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे माधुरी बोंद्रे. आणि त्यांनी आजपर्यंत 5,000 पेक्षाही अनेक लोकांना मॅनिफेस्टेशन बद्दल, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आणि अनेक जे काही गोष्टी आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतात अशा गोष्टींना हील करण्यासंदर्भात ज्या काही आपल्यातल्या एनर्जीज असतात, ऊर्जा असते, त्या ऊर्जेबद्दल आणि या मॅनिफेस्टेशन बद्दलचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तब्बल 18 वर्षांपर्यंत त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. आणि जे अचिव्हमेंट्स त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये केले आज तेच कुठेतरी इतरांच्या आयुष्यात व्हावे यासाठी ते खूप सुंदर पद्धतीनं कार्य करतायत. आणि त्याचसाठी अशा ग्रेट कोच आज आपण आपल्याला गेस्ट म्हणून बोलवलेले आहेत. सो मी सर्वांना सांगेन की हा पॉडकास्ट खरंच तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शिवाय कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे प्रश्न, तुम्हाला जे काही प्रश्न याच्यामध्ये पडतील, तुमच्या समस्या असतील तर जरूर त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. चला तर मग स्वागत करूयात माधुरी मॅडमचं. माधुरी मॅडम नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारी लोकांमध्ये. येस, सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय करून द्या, तुमचं या क्षेत्रातला अनुभव, तुमचं एज्युकेशन आणि कधीपासून तुम्ही मॅनिफेस्टेशन आणि या सर्व गोष्टींना तुम्ही सुरुवात केलीत. आणि त्यानंतर एकदा तुमचा परिचय झाला की आपण हा विषय थोडासा डीपली जाणून घेणार आहे. एक्झॅक्टली हे जादू घडते कशी किंवा काय परिणाम घडतात, त्याचे आतापर्यंत तुमचे अनुभव आहेत काय आहेत, अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे आणि मुळात मी आहे इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर. ओके. आणि मी 13 वर्ष जॉब केलेला आहे IT मध्ये. TCS, HCL या 2 कंपन्यांमध्ये होते मी. आणि मात्र मी 12वी पासून शोधत होते मी कशात चांगली आहे. आणि त्या मी कशात चांगली याचं उत्तर मला 2019 मध्ये मिळालं, जेव्हा मी मेडिटेशन प्रॅक्टिस सुरू केली. आणि ती मेडिटेशन प्रॅक्टिस एका वेगळ्या जिद्दी करता झाली की मला कसं तरी होतंय, BP होतं, त्याची औषधं घेत होते आणि असं बरेच काही त्रास होते. निगेटिव्ह झोनमध्ये गेले होते. पोस्टपार्टम डिप्रेशन थोडंसं असतं तर तसं पण होतं थोडंसं माझ्यामध्ये. मग त्या सगळ्या ह्याच्यातून मला बाहेर पडायचंय, मला गोळ्या नाही घ्यायच्यात, मला छान आयुष्य, आनंदी आयुष्य पाहिजे. हे माझं लहानपणापासून आईने सांगितलंय, त्याच्यामुळे संस्कार झालेला आहे की कायम हसत खेळत जगावं. आणि त्यावेळेला आमचे गर्भसंस्कार नव्हते. हो.
बरोबर. पण मग त्याच्यातून बाहेर पडायचं म्हणून मी ते सुरुवात केली करायला. आणि ते इतकं कंटिन्युअस करत गेले का आता मजा येते ह्या भावनेने, की व्हायब्रेशन्स येत आहेत, एनर्जी फ्लो झालेली जाणवतीये, सगळी निगेटिव्हिटी अशी बाहेर पडलेली कळतीये मला. मग हे काय होतंय, मग आज करून बघूया, आज एक वेगळा अनुभव, उद्या एक वेगळा अनुभव, असं म्हणून मी 3 वर्ष तब्बल वेगवेगळी म्हणजे 1 वर्ष मी चक्रा मेडिटेशन केलं, त्यानंतर थीटा डेटा म्हणजे असं वेगवेगळी मेडिटेशन्स करत होते रेग्युलर. आणि त्यातून बरीच रिअलायझेशन आली. म्हणजे सांगायचं झालं तर आपण जे बाहेरून ज्ञान घेऊ शकत नाही ते मला मेडिटेशन मधनं मिळालं. वा. आणि म्हणजे ते शिकायचीही गरज नाही इतकं जास्त मला सगळं त्याच्यातून कळलं. त्यानंतर मग मात्र मी त्याचे कोर्सेस केले. सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग काय असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, कारण ते मी रिलेट करायला लागले की अरे हे तर होतंय माझ्या आयुष्यात. ते व्हिडिओ बघूनच रिलेट करायला लागले मी की असं असं तर झालंय माझ्या बरोबर. मग मी त्याचे कोर्सेस केले वेगवेगळे. आणि मग मी म्हणजे टर्निंग पॉईंट असं झाला की मी दुबईला गेले जॉब करायच्या दृष्टीने. इथे वेळ होता, पण मला कळलं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे माझ्या आयुष्यात या या गोष्टी घडल्या आहेत, किंवा सबकॉन्शियस प्रोग्रामिंगमुळे मी जे विचार करते ते खूप भावनात्मक ह्यानी करते. फिलिंग्स खूप स्ट्रॉंग असतात त्याच्या मागच्या, आणि त्या खऱ्या होतात तेव्हा. मग ते दैवी किंवा आतून म्हणजे माझ्यामध्ये जे आहे ते आहे की मी ते सहज करू शकते. पण ते सगळेच करू शकतात, कारण भावना आहेत ना शेवटी, सगळ्या भावना फिलिंग सगळ्यांना आहेत. सो मग मी त्याच्यातून पुस्तक लिहिलं पहिलं माझं, द न्यू यू विदिन यू असं. तर ते पुस्तक मधनं कोर्स सुरुवात केला, आणि तो कोर्स आता वेगळ्या लेवलला जाऊन सगळ्यांना मी सर्वही करते. बाय प्रोडक्ट पैसा असतोच त्याच्यामध्ये, पण रिझल्ट जोरदार, 100% रिझल्ट गॅरंटीड असाच कोर्स असतो, ज्यामध्ये तुम्ही तुमची निगेटिव्हिटी 100% जाते आणि तुम्हाला जे हवंय ते अचीव्ह व्हायला सुरुवात होतं 10 दिवसात. ग्रेट. आपण ही प्रोसेस थोडीशी जाणून घेऊया की एक्झॅक्टली कसं आहे की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचं सायन्स समजलं पाहिजे. हो. मॅनिफेस्टेशन किंवा त्याच्यावरती आजपर्यंत गाजलेलं पुस्तक द सिक्रेट किंवा द मॅजिक नावानं गोष्टी आलेल्या त्या पुस्तकाच्या स्वरूपात लोकांसमोर गोष्टी आलेल्या आहेत. सो अनेकांनी त्या वाचलेल्या देखील आहेत. बट काही लोकांचं आयुष्य तिथून सुद्धा बदललेलं आहे आणि काही लोक अजून विश्वासही ठेवत नाही. बरोबर. मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या पाठीमागचं सायन्स काय, थोडंसं सायन्स सांगितलं तर विश्वास ठेवायला सोपं जातं. हो, बरोबर आहे. सो आपण जे विचार मनापासून करतो ते आपल्या आयुष्यात खरे होत असतात. पण म्हणजे विचार, विश्वास आणि कृती ह्या 3 गोष्टी असतील तर ते खरे होत असतात. पण ते असाच कुठचा तरी विचार केलेला खरा होतो का, तर नाही होत. तो विथ फिलिंग असला पाहिजे. त्याच्या मागचं सायन्स काय आहे तर क्वांटम फिजिक्स आहे सगळं खरं तर, की हे जग बनलं आहे, युनिव्हर्स बनला आहे मॅटर आणि एनर्जीचा. मॅटर आहे 0.01% आणि एनर्जी आहे 99.99%. तर ही जी एनर्जी आहे सगळं काही एनर्जीचं आहे, कारण ते सगळं पार्टिकल्स, अटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे सगळं या सगळ्याचं बनलेलं आहे. तर आपल्या सगळ्यामध्ये जी एनर्जी आहे, मुळात ऊर्जा म्हणतो आपण त्याला, ती आत्म्यामध्ये आपल्या असते. आणि त्या ऊर्जेचा योग्य वापर झाला तर आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण पोहोचू शकतो. तर त्याला कसं टॅप करायचं, म्हणजे त्या ऊर्जेपर्यंत आपण कसं पोहोचायचं, तर ते एक आहे मेडिटेशन, दुसरं आहे एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी, तिसरं आहे विचार, विश्वास, कृती. तर ह्या सगळ्यांनी आपण देवापर्यंत पोहोचतो. देव म्हणजेच युनिव्हर्स, युनिव्हर्स म्हणजेच आपल्यातली हायर पॉवर, आणि त्यालाच देव म्हटलं जातं. ज्यांना ते आपल्यातली हायर पॉवर कळते ते तशाप्रमाणे काम करतात. ज्यांना ते मूर्ती स्वरूपात दिसतात ते देवावर विश्वास ठेवून जे आपल्या बाह्य जगामध्ये त्याला नमस्कार करतात. आणि ज्यांना ते आत्म्याशी कनेक्ट झाला की देव मिळाला, आपल्यात आहे तो सगळ्यामध्ये आहे. आणि जेव्हा हे कळायला लागतं तेव्हा आपण माझ्यात आणि दुसऱ्या माणसामध्ये फरक आहे हा फरक निघून जातो. त्याच्याबद्दलचं राग, द्वेष, जेलसी, त्या माणसामुळे होणारा, बोलण्यामुळे होणारा त्रास, हे सगळं आपण एका मिनिटाच्या आत सोडून द्यायला सुरुवात करतो. सो तीच एनर्जी आहे. की एनर्जी म्हणजे काय, तर मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्ही जे बोलताय त्याच्यावर मी काहीतरी विचार करते आणि त्याचा प्रोसेस करते. मी हेच सगळं एक्सचेंज असतं. आणि जेव्हा ते नकारात्मक पद्धतीने केलं जातं तेव्हा समोरच्याला त्रास होत असतो, कारण ही एनर्जी एक्सचेंज आहे. म्हणजे कुठून आहे ती बोलण्यात नाही आपल्या.
शब्दांमधनं आहे, बॉडी लँग्वेजमधनं आहे. सहज दिसतं सगळीकडे बोलताना चालताना जगामध्ये. मनामधल्या विचारांमुळे सुद्धा आहे. इट्स नॉट अबाउट बाह्य जगात आपण बोलतोय ते. मनामध्ये जे बोलतो ना ते जास्त लागतं रादर असं म्हणेन मी. आणि तोच मेन मुद्दा आहे की सगळी कर्म आपण मनामध्ये करतो आणि त्याच्यामुळे त्रास होतात. याचा टू द हायर एक्सटेंट जायला लागलं तर फिलिंग्स अडकतात. कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून इगो हर्ट होतो. आपण आपल्याला कोणीतरी आहोत असं समजतो. मेनली माणसाची ही एक मुळातच भावना इगो आहे. आता पंचेंद्रिय आहेतच ऑफकोर्स, पण म्हणजे ते सगळं असणार आहे, पण त्याच्यासोबत ते बॅलन्स कसं करायचं हे समजलं. थोडक्यात न्यूट्रलाइज नाहीये. न्यूट्रलाइज नाहीयेत सगळ्या गोष्टी. नॉर्मल झाल्या, ते बॅलन्स झाल्या की आपल्याला हवे ते मिळायला लागतं. आता सेन्सेस आपल्या बॉडीमध्येच सेन्सेस आहेत. आपण बाह्य जगात सेन्सेस निर्माण करतो किंवा कार आपल्या सेन्सनी आहेत, बाईक्स आहेत, हे सगळं. शरीरामध्ये 5 सेन्स आहेत वेगवेगळे. ते जर व्यवस्थित वापरले तरीही आपल्याला गोष्टी मिळू शकतात. जसं की डोळ्यांनी बघता येतं, कानांनी ऐकता येतं, टेस्ट करता येतं, टच फील असतं, स्मेल येतो. हे सगळे सेन्सेस येत आहे आणि हे जर योग्य पद्धतीने वापरले तरीही सक्सेस आहे सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे फील करणं. ह्या 5 सेन्सेस मधनं आपण काय करतो? फील करतो कोणत्याही गोष्टीला. मग ते मटेरियल असू दे किंवा आपल्या आनंद मिळवण्याकरता जे आपण करतो ते. आनंद सुख हे पण एक नव्याने समजलेली गोष्ट आहे मला सुद्धा. आनंद आणि सुख यामध्ये फरक आहे. आनंद हा आत्मिक असतो आणि सुख हे बाह्य जगातलं असतं. जसं मटेरियल वर्ल्डमध्ये आपल्याला कार घ्यायची आहे, घर घ्यायचंय आणि त्याच्याच मागे जास्त आहेत लोक. ही खरं तर खूप सोपी गोष्ट आहे. जेव्हा तुमचा आत्मा तुम्हाला कळतो ना, जरा डीप झाला हा विषय, आंतरिक गोष्ट कळते तेव्हा पैसा हे बाय प्रोडक्टच असतं. ते सहज मिळतं. 100 प्रॉपर्टी 100 गाड्या तुम्ही घेऊ शकता, सहज घेऊ शकता. जेव्हा तुम्ही अलाइंड असता त्या ऊर्जेशी, तुमच्यातल्या ऊर्जेशी तुम्ही कनेक्ट होता तेव्हा. सो तुमच्या आत जेवढे जाल तेवढं तुम्ही पुढे जायला लागाल. ऍब्सोल्युटली. ते आपल्याकडे एक म्हण आहे ना, तुझं आहे रे तुझं पाशी, जागा चुकलाची. म्हणजे तुमच्या आतमध्येच सगळं काय, पण तुम्ही जागा चुकलाय, तुम्ही शोधताय वेगळ्या ठिकाणी. एक्झॅक्टली. माईट बी त्यामुळे म्हणजे साधू संतांना या गोष्टींची जाण होती आणि त्यामुळे कुठेतरी ही म्हण किंवा या ओव्या प्रचलित आहेत. अगदीच अगदी. सो स्वतःशी कनेक्ट होता आलं पाहिजे आणि स्वतःशी कनेक्ट झालं तर तुम्ही त्या ऊर्जेला अलाइन करून बऱ्याचशा गोष्टी करू शकता. अगदीच. जसं आता हे पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं जातं की या पद्धतीनं, तर याचा फायदा मटेरियलिस्टिक गोष्टी जे सुख आपण म्हणतो त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी कसा होतो आणि हाऊ दे अट्रॅक्ट इन लाईफ मध्ये, ते कशा पद्धतीने लाईफ मध्ये येतात? येस. आता त्याच्यासाठी आपण टेक्निक्स वापरतो वेगवेगळी, की जनरलाइज असं आहे की आपल्याला सगळ्यात आधी ते कसं होईल हाच विचार येतो. कार घ्यायची, पैसे नाही आहेत, मी कशी घेईन? हेल्थ चांगली हवी आहे, तर नाहीच आहे हेल्थ चांगली, तर मला कसं होणार आहे? म्हणजे साधा ताप आला तरी ह्याच्यामध्ये आपण इतके निगेटिव्ह, मग मला काय झालं असेल याच्या इतक्या डीप मध्ये जातात लोक की म्हणजे ती कदाचित ती माइंडसेट प्रोग्रामिंग झालेली आहे अप टू द पॉइंट काही याच्यामध्ये, की ॲलोपॅथी आहे, मेडिकल इंडस्ट्री आहे. मग ते चुकीचं नाहीये, ते सगळं बरोबर आहे त्याच्या जागी. पण आपल्या इथे एक सायन्स आहे ज्याला म्हणतात म्हणजे मी जे सगळं सांगते, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग किंवा न्यूरो मॅनिफेस्टेशन, किंवा अगदी भारताच्या ह्याच्यामध्ये जातं मेडिटेशन. ती सुरुवात भारतामधनच झाली आहे, पण त्याच्या डिग्र्या बाहेर मिळायला लागल्यात आता जास्त, असं झालंय. त्याचं सगळं सायन्स आपल्या पुस्तकांमधनं आहे. जसं उपनिषद, तैत्र उपनिषद असं नावाचं पुस्तक आहे. ते अध्यात्म प्लस सायन्स याचं कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी डीपमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. आता थोडं अध्यात्मामध्ये गेलं तर सगळी लोक आहेत, म्हणजे स्वर्गलोक, भूलोक, पाताळ लोक, आणि तशी 14 लोक आहेत. आणि जेव्हा आपण सायंटिफिक याच्यामध्ये जातो, म्हणजे त्याच्यामध्ये काय माहितीये का, 84 योनीतून आपण 84 लक्ष योनीतून आपल्याला माणसाचा जन्म मिळतो असं म्हणतात. आणि माणसाचा का मिळतो तर भोगण्यासाठी मिळतो. म्हणजे ज्या चुका केल्यात त्या इथे येऊन सुधारा आणि देन अपग्रेड व्हा, असा विषय आहे तो. आणि ह्यालाही सायन्सच आहे अगेन. म्हणजे जसं मी म्हणलं एनर्जीचं सगळं बनलेलं आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण अपग्रेड होतोय. तर आपल्या खाली पाताळ असतं आणि आपल्यावर स्वर्गलोक असतो.
मग एक गोष्ट म्हणजे आपल्या सिरियल्स मधनं ते दाखवलंही गेलेलं आहे कुठे ना कुठे, की असं आहे हे. पण त्याचा आपल्या आयुष्याशी खरंच संबंध आहे ही गोष्ट कुठेतरी आपल्याला नाही अजून पटत, किंवा पण हे पुस्तकांमधनं ते एक्सप्लेन केलेलं आहे. अद्वैत नावाचं हे आहे, शंकराचार्यांनी पण लिहिलेली पुस्तकं आहेत, परत अद्वैत आहे. याच्यामध्ये सगळ्याचा सार लिहिलेला आहे. कथाकल्पतरू माझ्या आईने मला लहानपणापासून वाचून दाखवलेलं पुस्तक आहे. तेव्हा सगळं डोक्यावरनं जायचं. पण ते प्रोग्रामिंग असं होऊन गेलं माझ्यामध्ये, की सगळं आता कनेक्ट होतं. म्हणजे कलियुग जसं आहे तर सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग असं ते आहे. तर प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसंच आहेत आणि वेगवेगळ्या वृत्ती आहेत. रोल बदललेले आहेत. रोल बदललेत. आपणही माणसाच्या रूपात रोलच आहे. खरं तर आपण ऍक्टिंग करतोय सगळ्या गोष्टीची. आयुष्यच एक ऍक्टिंग आहे. ते समजलं जेव्हा, तेव्हा आपण आपल्या आतमध्ये जायला लागू आणि कर्म आपलं चांगलं जेवढं करू तेवढं आपण नेक्स्ट लेवलला जात जाऊ. आणि जन्म झाला की ग्रोथ हे आहेच नाही, त्याच्यातनंच तर आपण जातोय सगळ्यामधनं. ऍब्सोल्युटली. सो मॅनिफेस्टेशनवर यायचं झालं तर हे आहे की तुम्ही विचार करा तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टीचा. त्याच्याबरोबर भावना आली पाहिजे. ती भावना आली की ती त्याच्याबरोबर कृती होते आपोआप, की काहीतरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतो आणि त्या प्रयत्नातून आपल्याला ते मिळतं. आणि क्वांटम फिजिक्समध्ये ह्याचंच उत्तर असं आहे की मॅनिफेस्टेशन इतकं फास्ट होतं. आपण टाइम आणि स्पेस ही कॉन्सेप्ट आपण काढलेली आहे. बरोबर. म्हणजे 3D वर्ल्डमध्ये आपलं शरीर आहे 3D वर्ल्डमध्ये, पण आपलं मन आहे 4D वर्ल्डमध्ये. मन आणि चेतना म्हणजे आत्मा, की आपण डोळे मिटले की आपण कुठेही फिरून येऊ शकतो सूक्ष्म रूपाने, असं आहे. बरोबर. तर त्या 4D वर्ल्डमध्ये जर तुम्ही इमॅजिन करू शकलात तर कोणतीही मटेरियल गोष्ट अशीच आहे. फक्त ती आपली इच्छा आहे ना ती इतकी प्रबळ असली पाहिजे. असं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेलं असणारच आहे की मला हे पाहिजेच, असं जेव्हा होतं तेव्हा ते मिळतंच. पण ती आतून भावना उत्कट असते. जेव्हा एखादी आई होण्याची पण भावना उत्कट असते तेव्हा त्या आईला काही ना काही मार्ग सापडतात आणि त्यातून ती गोष्ट घडत जाते. तर तुमच्यासारखे लोक मिळतात असं म्हणेन मग मी त्या ह्याला, ज्या ज्या ठिकाणी नक्कीच. प्रॉब्लेम्स असतात तिथे. माझ्याही घरात मी एक एक्झाम्पल बघितलंय. ते मिळण्यासाठी मेडिटेशन्सचा उपयोग केला, म्हणजे मातृत्व येण्यासाठी. पण त्याचा उपयोग झाला आणि नॉर्मल सगळ्या गोष्टी झाल्या. सो तुम्ही म्हणजे स्ट्रेस आहे, हे करायला लागतंय, ते करायला लागतंय, असं बरंच काही असतं या गोष्टींमध्ये. म्हणजे प्रेग्नन्सीसाठी सुद्धा आता बरेच प्रॉब्लेम चालू झालेत तर त्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या आतमध्ये गेलात की त्याचं सोल्युशन आहे. सगळ्याचं कारण स्ट्रेस आहे. स्ट्रेस आपल्या विचाराने आहे. मग नकोय तो विचार करताय म्हणून स्ट्रेस येतोय ना. बरोबर. जे पाहिजे ते विचार करायला लागलं की आपोआपच स्ट्रेस बाहेर पडतो, बाजूला जातो आपल्या. स्ट्रेस निघून जाईल आणि जे हवं ते मिळायला मदत होऊ हो शकेल. अगदीच. आणि त्यामुळे जे हवं त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. एक्झॅक्टली. मोस्ट ऑफ द टाइम्स हेच आहे की तुम्हाला पाहिजे आहे त्याकडे लक्ष द्या. जनरलच आपलं असं असतं की नकोय तेच आपण बोलतो. मनातही बोलताना नकोय ते बोलतो. मी एवढी प्रॅक्टिस करते, कधीतरी निघून जातं माझ्याही मनात नकोय ते. सो हेच आहे, ते प्रॅक्टिसचा परिणाम असतो की जे पाहिजे ते बोलायला शिका. मी प्रॅक्टिसने ते केलंय, त्यामुळे मेजर मोठ्या मोठ्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात, सहज होतात. कारण तसं अलाइन केलंय, स्वतःच्या एनर्जीजना अलाइन करतो ना तसं. ते डे बाय डे होतं, एका मिनिटात होतं का नाही ते आपल्याला थोडंसं समजावं पण लागतं ना की काय चाललंय, असं असतं. तर काय चाललंय हे कळण्यासाठी एनर्जीशी अलाइनमेंट लागते आणि ती विचार विश्वास कृतीने होते आपल्या आयुष्यामध्ये. आता ही अलाइनमेंट करत असताना तर कसं असतं की पास्ट बिलीफ असतात, पास्ट एक्सपिरियन्स असतात, अगदीच. पास्ट लाईफ मधले भरपूर सारे काही इन्सिडेंट्स असतात. हम्म, ते इन्सिडेंट्स, त्या व्यक्ती, ते एक्सपिरियन्सेस हम्म, किंवा लहान चाइल्डहुड पासून झालेलं ते निगेटिव्ह बिलीफ प्रोग्रामिंग, हम्म, या सर्वांमध्ये जरी आज तुमचं ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना बरेचदा मन मानत नाही. हो बिकॉज माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे, हो माझं इन्सिडेन्सेस वेगळे आहेत, बरोबर, माझ्या लाईफमध्ये आलेली माणसं वेगळे आहेत, माझं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, अगदीच. किंबहुना माझा बिलीफ वेगळा आहे. आणि हो. या सर्वांमुळे बरेचदा हे ऍक्सेप्ट केलं जात नाही. आणि हो. ऍक्सेप्ट होत नसेल तर तुम्ही बाहेरून कितीही काही सांगितलं तर परिवर्तन हे होणारच नाहीये. अगदीच. मग अशा व्यक्ती पण येत असतील किंवा अशा या सगळ्या प्रिव्हियस बिलीफला, हो. प्रिव्हियस येता एक्सपिरियन्सेसला तुम्ही कशा पद्धतीनं काढून टाकण्यासाठी मदत करता, किंवा व्हॉट आर द वेज, व्हॉट आर द टेक्निक्स, व्हॉट आर द टूल्स? येस.
तर याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेतच. सोपा मार्ग होओपोनोपोनो, हे मी सगळ्याच ह्याच्यामध्ये बोलते. याच्यामध्ये आपल्यातली निगेटिव्ह भावना असते ना, ती निघून जाण्यास मदत होते. आणि निगेटिव्ह भावना गेली की राहतं ते सगळं पॉझिटिव्ह आणि जे आपल्याला हवं ते. मग त्याची प्रॅक्टिस जोरदार लागते. असंच होत नाही गोष्टी. कोणत्याही गोष्टीला साधना आहेच, ऍब्सोल्युटली. त्याला काहीच ऑप्शन नाहीये. कोणत्याही गोष्टीला क्युरिंगचा टाइम आहे. मला व्हायचं म्हटलं तरी 9 महिने वेटिंग आहेच आहे. म्हणजे एक्झॅक्टली. कोणतीही गोष्ट, जेवण घरात भाकरी बनायची म्हणजे तर त्यासाठी सुद्धा त्यासाठी 5 मिनिटांचा preparation. करणं वेळ आहेच. अगदीच. सो एव्हरीथिंग नीड्स टाइम. येस. तो टाइम दिला पाहिजे. Yes. ऍब्सोल्युटली ट्रू. सो होओपोनोपोनो आहे, त्याच्या प्रॅक्टिसने पण काहीच होत नाही माझ्यावर. आता इन्स्टंट पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता ते स्विगी झोमॅटोमुळे आपल्याला इन्स्टंट वाटायला लागलंय. पण तो तरी वेळ असतोच की, 10 मिनिटाच्या आत नाही, 10 मिनिटं तरी लागतातच की कुठेतरी. मग तसंच आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये की इन्स्टंटच्या मागे लागल्यावर परमनंट नाही मिळत, असं होतं. आणि जगात सगळं काही परमनंट चांगलं असू शकतं वेन यू बिलीव्ह ऑन दॅट. आणि हा बिलीव्ह मात्र माझा झाला आहे की मला छानच जगायचंय आयुष्यामध्ये, म्हणजे आनंदीत जगायचंय, छानपेक्षा सुद्धा. आणि 60 झाली की तब्येत खराब होतेच, हा माइंडसेट आहे. ही रियालिटी नाहीये, ती दिलीये कोणीतरी आपल्याला. कोणीतरी एकाने माइंडसेट सीडिंग केलेलं आहे. आणि मी अशी पण लोक बघते जे 80-90 पण एकदम टुकटुकीत एकदम छान असतात, काहीही हे नसतं. का तर त्यांचं मन स्वच्छ राहतं आहे, त्यांनी प्रयत्न केलेत त्या गोष्टीसाठी. त्यामुळे एक वय झाल्यावर असं होणार आहे नाही. डायबिटीस हा होणार आहे घरातल्यामुळे नाही. सायन्सने प्रूव्ह केलंय की डीएनए बदलू शकतात, त्याला एपिजेनेटिक्स असं म्हणतात, तेही बदलू शकतं. आणि त्याच्यासाठी सुद्धा काय तर मेडिटेशन्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीची. त्याच्यात जेवढं डीप जाऊ, आणि त्याची सायंटिफिक प्रूफ्स पण आहेत. जसं रामाकृष्ण म्हणून जे होऊन गेले भारतामध्ये एक जण, त्यांनी US मध्ये त्यांची मेडिटेशन प्रॅक्टिस केली. त्यांचा स्वतःवर इतका कंट्रोल होता की श्वास घेतला ना, श्वासांवरही इतका कंट्रोल होता की त्यांना कुठल्या लेवलपर्यंत घ्यायचा आहे त्या लेवलला ते घेऊ शकायचे. त्यांना कोणता बॉडी पार्ट हलवायचा आहे तेवढा ते हलवू शकायचे. इतकं जास्त त्यांचं प्रभुत्व होतं श्वासांवर त्यांच्या. आणि ते म्हणजे त्यांनी ही स्टेट सुद्धा दाखवली आहे जगाला सायंटिफिक याने, तिथल्या सायंटिफिक लोकांना रादर, की प्राण बाहेर काढून आत परत आणणे, म्हणजे या स्टेटला ते जाऊन आलेत. हे सगळं पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, मी काही सांगत नाहीये. सो इतकं डीप आहे सगळं सायन्स आपल्या भारतामधलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं एक्झाम्पल योगानंद परमहंस त्यांचं आहे. ते ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचलं की सगळ्या गोष्टी कळून जातात. त्यांचे गुरु जे आहेत, लाहिडी महाशय आहेत किंवा युक्तेश्वर महाराज आहेत, किंवा म्हणजे हे सगळे जे आहेत सगळे मेडिटेटिव्ह आहेत. म्हणजे मेडिटेशननी त्यांनी आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत. म्हणजे सगळं अंतराळ आपल्या आतमध्ये आहे. श्रीकृष्णांनी सुद्धा तोंडामध्ये आईला जे अंतराळ दाखवलं ते कशामुळे, श्रीकृष्ण सांगताना अर्जुनाला पण तेच सांगतात की हे गांडीव तू उचलू शकतोस, फक्त ह्याची कल्पना मला आलेली आहे की ही शक्ती माझ्यामध्ये आहे, तुला ती नाहीये की तुला ते करता येत नाही. म्हणजे तुझा तो बिलीव्ह आहे की तू ते नाही उचलू शकणार आहेस. जेव्हा तुला हे रिअलायझेशन येईल तेव्हा तू माझ्या जागी असशील. ऍब्सोल्युटली. हे देवानेही सांगितलं. थोडक्यात तुम्हाला ज्या दिवशी रिअलायझेशन होईल कदाचित तेव्हा तुम्ही सुद्धा देवाच्या ठिकाणी बसलेला. एक्झॅक्टली. म्हणजे आज आपण देव असं म्हणायचं देवाच्या ठिकाणी इन द सेन्स की यू विल बी ॲट द लीडर स्टेज वेअर यू स्टार्ट गिव्हिंग. पॉवर तुमच्याकडे येते ऑटोमॅटिकली. आज अनेक जसं सत्य साईबाबांना आपण मानतो, किंवा अनेक गजानन महाराजांना मानतो, स्वामी समर्थांना मानतो. बरोबर. सो आज खरं तर ही व्यक्तिमत्वच, बट जेव्हा रिअलायझेशन होतं त्यावेळेला मला वाटतं की ते देवत्व प्राप्त होतं. देव शोधायला गेला आणि देव होऊनही बसला. बरोबर. ते तसं आहे, ते खरं आहे, बरोबर आहे. तसंच आहे ते ऍक्च्युली, की त्याच्यामुळे आपल्याला देव मिळतो, देवत्व प्राप्तही होतं काही लोकांना. संत एकनाथांसारखे सुद्धा होऊन गेलेत, संसारात राहून गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, असं की त्यांना विमानही न्यायला आलं होतं हे जे म्हणतात. तर ते कशामुळे म्हणतात की ते तेवढ्या लेवलला पोचले आहेत. खरंच आलं आहे ते, असंच बोललं गेलं नाहीये ते. त्याच्या मागे काहीतरी आहेत गोष्टी, की जसं मी आत्ता मगाशी सांगितलं की मेडिटेटिव्ह स्टेटमेंट त्यांचं कुठच्या तरी प्रकारचं ते मेडिटेशन असते. म्हणजे फक्त डोळे मिटून शांत बसणं म्हणजे मेडिटेशन आहे का? तसं नाहीये ते. जे तुम्ही मनापासून करता
मन ओतून त्याच्यामध्ये फिलिंग्स असतात, ती गोष्ट म्हणजे मेडिटेशन. वर्क इज वर्कशिप. येस, म्हणजे तुमचं काम, कामावरचा विश्वास हीच तुमची पूजा. बरोबर, अगदी आणि त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालात, तल्लीन झालात की आपोआप त्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. आणि मला वाटतं की बरेचदा आजच्या काळात मी अनेक लोकांना सांगत असतो की आज पळणं गरजेचं नाहीये, तर आज थांबणं गरजेचं आहे. हो, कारण तुम्ही थांबलात, आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत. पण आजच्या या धावत्या युगात प्रत्येक जण पळतोय, सकाळी उठल्यापासून ते रात्री अगदी. झोपेपर्यंत रनिंग 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 चालू आहे. बरोबर. ग्रेट, खूप छान वाटतंय काही गोष्टी. सो मला वाटतं की जसं मी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती बोललो, हो. द सिक्रेट, हो, आणि तर अशा तुमच्या बाबतीत घडलेल्या काही घटना की ज्या पॉझिटिव्ह घटना अशा घडल्या, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही पाहिलं असेल, किंवा हो, द सिक्रेट मूवी पाहिला असेल, हम्म. आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या. सो त्याच्यातल्या कथनाबद्दल, त्याच्यात दिलेले ते अनुभव, अगदी बॉडी जिथे डॉक्टर सांगतायत की नाही होणार आहे काय, तिथे सुद्धा ते रिकव्हर झालेले आहेत. असे काही अनुभव किंवा अशा काही प्रॅक्टिसेस, असे काही तुम्हाला मिळालेले रिझल्ट, आयदर हो. तुमच्या वाचनात किंवा तुमच्या अभ्यासात आलेले असे काही अमेझिंग फॅक्टर्स थोडे सांगितले तर बेटर. अगदीच. आता खरी सांगायची गोष्ट तर द सिक्रेट मी कधी वाचलंच नाही. ओके. माझ्यामध्ये मुळात सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग, सबकॉन्शियसली विचार करण्याची कपॅसिटी देवाने दिलेलं काहीतरी एक असतं ना, तर ते हे होतं. ओके. म्हणजे काय, तर घरातनं दोन्हीकडचे बॅकग्राऊंड तसे आहेत. आईच्या घरी सगळं अध्यात्म आहे, माझे आजोबा अंबाबाईचं करायचे, आणि ते इतकं कॉन्सन्ट्रेशननी करायचं ते त्यांचं मेडिटेशन होतं. ते बोललेली सगळ्या गोष्टी खऱ्या व्हायच्या त्यावेळी. ते शिक्षक पण होते. त्यांनी घडवलेला प्रत्येक मूल हे बेस्ट झालंय, वेड्यातला शाणं लिटरली वेड्याला शाणं केलंय. ते कशामुळे? स्वतःमधल्या विश्वासामुळे, शिक्षकांनी म्हणून. त्याच्यानंतर माझ्या घरी, बाबांच्या घरी प्रचंड सकारात्मक राहण्याची वृत्ती. कोणी कसं वागू दे, मी चांगला आहे ना, मग सगळं मिळतं. सख्खे काका डॉक्टर होते, मेडिकल डॉक्टर होते, पण आलेला माणूस 5 मिनिटात बरा होऊन जायचा. का? तर पॉझिटिव्हिटीमुळे. गोळ्या नंतर दिल्या जायच्या. हे लागलं तर घे, असं. नुसत्या त्यांच्या एनर्जीने लोक बरे व्हायचे. अशी पॉवर मी माझ्या लहानपणापासून बघत आली आहे. ते होतेच, म्हणजे आम्ही सोबतच सगळे राहत होतो, त्यामुळे मला संस्कार होतात म्हणतात, सहवास लाभला. संस्कार होतात म्हणतात ना, तर कोकणामध्ये फेमस होते ते. 2000 पर्यंतच होते, 25 वर्ष त्यांची प्रॅक्टिस होती मेडिकलची. पण ते सगळं बघितलेलं आहे मी लहानपणात. माझे बाबा पण त्याच पठडीतले, त्याच वागण्यातले. ते होते इंजिनियर, म्हणजे वनाजमध्ये होते, पण पॉझिटिव्हिटी किंवा बोललेलं खरं होणं हा त्यांचा सहज विषय होता. सगळ्यांना प्रेम लावणं, प्रेमानेच वागणं सगळ्यांची, हे खूप कठीण आहे. सहज असं नाही होऊ शकत, सगळ्यांचीच प्रेमाने वागणं हे. तर ते नॅचरली इनबिल्ट असावं लागतं. ते माझ्यामध्ये आलं बाबांचं, आणि त्याचं उत्तर असं झालं की मी त्याच्यात शिकत गेले अजून नवीन गोष्टी, आणि मला कळत गेलं की ओके, हे काहीतरी सायन्स आहे याच्या मागचं. तर एक्झाम्पल असं म्हणायचं झालं तर 12वी पासून मला ते रिअलाइज व्हायला लागलं. 6वीत एकदा शाळेमध्ये टीचरनी सांगितलं होतं की 10 मिनिटं काही न हलवता उभं राहायचं, काही हलायचं नाही, अजिबात हलायचं नाही, स्तब्ध म्हणजे स्तब्ध. आणि मी लिटरली उभं राहिले होते. नंतर मीच अवाक झाले होते की मी न हलता उभी राहिले, डोळ्याची पापणी पण एकदा सुद्धा नसेल हल्ली. इतकं जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं होतं माझं त्यावेळेस. आणि तेव्हा मेडिटेशन काय असतं हेच माहिती नव्हतं, आणि तिथे कोणी सांगणारही नव्हतं. आत्ता मी बोलल्यावर माझी आई मला म्हणते, अगं मी जप करायला बसायचे ना, तेव्हा मी एका जागी 2-2 तास बसायचे, आणि त्यावेळा तिला ते झाल्यानंतर एकदम एनर्जी फील व्हायची, एकदम आनंदित वाटायला लागायचं. म्हटलं ते मेडिटेशन होतं आई, यालाच ध्यान म्हणतात. ते मी पोटात असताना तिने केलं होतं. सो त्याचं उत्तर हे आहे की मी गर्भसंस्कार झालेत माझ्या. म्हणजे त्यामुळे हे जे काही आहे मला करता येते ते त्याच्यामुळे आहे, हे आता समजलेली गोष्ट आहे आम्हाला. की तिला आजोबांनी सांगितलं होतं की जप कर, मनापासून काय करता येईल ते करायचं. तर तिला त्याच्यात आवड होती अध्यात्माची, तिने ते केलं. त्याचं उत्तर हे आहे. दोघंही आहोत आम्ही, रादर तोही आहे, माझा भाऊ आहे, आणि मी. दोघांनाही तसाच गोष्टीमध्ये माइंडसेट आहेत, किंवा जे मनापासून करू ते मिळतंच, हे सतत बघत आलोय. ते 6वी ते झालं. 12वी नंतर मला बरोबर 1% मार्क कमी होते इंजिनिअरिंगसाठी. इच्छा मात्र इंजिनियरच व्हायचं. सो डिप्लोमा मिळाला 2 वर्षाचा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मिळालं.
ते झालं आणि TCS मध्ये, म्हणजे अल्टिमेटली आपण डिग्री काय करतो, तर त्यावेळेसचा बिलीफ होता की जॉब करण्यासाठी. तर TCS मध्ये जॉब मिळाला होता. बेस्ट कंपनी, 21-22ला एज होतं, म्हणजे तेव्हाच मिळायला पाहिजे, ही एक क्रायटेरिया सेट आउटर वर्ल्डने केलेला, त्याप्रमाणे ते सगळं झालं होतं. सो हे मॅनिफेस्टेशन होतं. जस्ट मला मिळालं पाहिजे एवढंच डोक्यात होतं. त्याच्या पुढे मागे काहीच विचार नव्हते. कसे मिळतील, केव्हा मिळतील, कधी मिळेल, हे कधीच विचार केला नाही. मला पाहिजे. कसं ते युनिव्हर्स डिसाईड करेल, म्हणजे देवावर सोडून देणं, असं माझं पहिल्यापासून होतं. ते झालं. सरेंडर भाव म्हणजे थोडक्यात ते होत गेलं. लग्न आईने प्रोग्रामिंग केल्यासारखं लहानपण 12वी सांगायची 25व्या वर्षी करायचं हा लग्न, 18व्या वर्षापासून तेच चालू असायचं तिचं. तर त्या ह्याच्यामुळे आता 25 वय जेव्हा जवळ आलं तेव्हा मुलं बघायलाच हवीत, हे माझं मी डिसाईड केलं. आई-बाबांचं नंतर, मग आई-बाबांची ह्याला मोकळीक होती की तुझं तू बघ, काही प्रॉब्लेम नाही. काही त्यांनी सांगितलं होतं एवढे क्रायटेरिया आहेत, ह्याच्यामध्ये तुला हवं तसं बघ. तर मी बघितलं. नवराही मी जसा विचार केला होता तसाच मिळाला, त्यावेळेसच्या विचारानुसार. सोबत राहायला लागल्यानंतर वेगळ्या गोष्टी असतात, पण अल्टिमेट तेच आयुष्य आहे, त्याला काही पर्याय नाही की ऍडजस्टमेंट हा भाग आहे आयुष्याचा. पण त्यावेळी मी जे क्रायटेरिया सेट केले होते ना, अगदी तसे, काही बदल नाही. एक डिग्री काय पाहिजे होती, हाईट काय पाहिजे, कलर काय पाहिजे, समजूत कशी पाहिजे, किंवा त्याच्याकडे तो कुठे असला पाहिजे, त्याचा जॉब कुठे असला पाहिजे, या असल्या सगळ्या मटेरियल गोष्टी मी डिसाईड केलेल्या होत्या आणि तशा त्या मिळाल्या. मेन गोष्ट स्वभाव होती, तो बेस्ट मिळाला. असं ऍक्सेप्टिंग बेसिकली. ते माझंही आहे, त्याचंही शांतपणा हा आहे. सो त्यावेळी आणि कोणत्या दिवशी मिळणार इथपर्यंत माझं होतं. आणि ते समोरून फोन आला पाहिजे, त्यावेळी उलट असायचं ना, मुलीकडनं जायचे फोन. तर माझं असं होतं, नाही मला त्याने फोन केला पाहिजे. अरेंज मॅरेज पद्धतीमध्ये त्याच्याकडनं फोन येणं हे एक्सपेक्ट होतं मला. म्हणजे जगावेगळे काहीतरी विचार माझे चालू असायचे आणि तसं व्हायचं. मग त्याच्याचकडनं फोन आला होता. त्याच्या वडिलांनी खरं तर माझं स्थळ बघितलं होतं, पण फोन त्याने केला होता आणि तो भेटला होता. पण माझ्याकडनं असं होतं की माझं मी बघितलं होतं, अनुरूप थ्रू होतं. मध्ये मग मला ते लगेच करायचं नव्हतं, मग 1.5 वर्ष थांबले होते मी लग्न करण्यासाठी. मग हे सगळं मॅनिफेस्टेशन होतं, कारण मी फक्त विचार करायचे या गोष्टींमध्ये, मला अशा गोष्टी हव्यात. आणि खूप डिटेलमध्ये होते विचार. आता सगळे विचार तर मी सांगत नाहीये, पण खूप डिटेलमध्ये होतं आणि त्यावेळेस जसं पाहिजे होतं तसं तेव्हा तिथे मिळालं होतं. व्हेरी गुड. असं ऑफकोर्स काळानुरूप गोष्टी बदलतात. आता ते तसं आहे का, तर नसतं. नंतरच्या सगळ्या ऍडजस्टमेंट असतात. म्हणजे मी असंबद्ध पण काही सांगत नाहीये की तेव्हा मॅनिफेस्टेशन होतं याचा अर्थ आयुष्यभर सेम राहत नाहीत लोक. प्रत्येक गोष्टीमध्ये मलाही ऍडजस्ट करावं लागतं, त्यालाही करावं लागतं आणि आपण वाढत जातो आयुष्यामध्ये. आणि कार्मिक गोष्टी पण असतात. हे सगळं नंतर रिअलायझेशन आहेत सगळ्या गोष्टींची. ते झालं. त्याच्यानंतर बाळ कधी व्हावं, तर आजूबाजूने माइंडसेट देणारी खूप लोक होती, कधी आणि काय ह्याच्यावर. पण माझं फिक्स होतं की मला केव्हा पाहिजे, कधी पाहिजे. तर मी बोलायचे सरळ, मी 2019, तसं 2019 मध्ये माझी मुलगी आहे. त्यानंतर मला 1 वर्ष घरी राहायचं होतं माझ्या ह्याच्यासाठी, का मी बाळाला जन्म देते, माझी जबाबदारी आहे, हा माझा भाव होता तेव्हाचा. सो मी राहिलं पाहिजे. 6 मंथ्स मॅटर्निटी होती फक्त. बरोबर 6व्या महिन्यात ज्या दिवशी माझी मॅटर्निटी संपली त्या दिवशी कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला होता. सो दॅट वॉज माय मॅनिफेस्टेशन अगेन, का मला घरी राहायचं होतं. ते व्हॉट एव्हर इट वॉज फॉर वर्ल्ड, फॉर मी इट वॉज अ ब्लेसिंग. हे होतं. 6 महिन्याची 2.5 वर्ष मिळाली. तुमच्या ब्लेसिंगमुळे कोरोना आला नाही ना? आता तो माइंडसेटचा, मला कधी झाला नाही कोरोना, जगाला झालाय, मला नाही झाला कधी. सो माइंडसेटचा भाग होता फ्रँकली स्पीकिंग, कोरोना होणं सुद्धा. म्हणजे त्याच्या मागे असेल सायंटिफिक बरंच काही, पण मेडिसिन बनवणारी माझी एक मैत्रीण आहे, तिनेही काही गोष्टी मला अशा सांगितल्या. त्यानंतर आत्ता बोलली की काय होतं कोरोना म्हणजे. सो सगळ्याची रियालिटी सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल बोलण्यात काही हे नाही. पण जेवढं आपण घाबरू तेवढं सगळे आपल्याला रोग जडतात, त्रास होतात, असं आहे. सो मला तर तो कधी झाला नाही. मला इंजेक्शन घेऊन पण कधी आलं नाही, म्हणजे ते काय व्हॅक्सिन्स देऊन सुद्धा आलं नाही, हे म्हणायचंय मला. सो त्याचा टचवूड करण्यासारखं पण काही नाही, कारण हे माइंडसेट असतो. क्लिअर हे आहे की असं बोलल्यावर होतं का नाही, आपणच आपल्याला स्वतःला कमांड देतो आणि त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. बरोबर. दॅट इज सिम्पल. माझा भाऊ KEM मध्ये होते, त्याला कधी झाला नाही कोरोना. म्हणजे त्या कोरोनाच्या काळात होता, तिथे IT मध्ये होता तिथल्या.
मग आजूबाजूला आहेत म्हणून माझं व्हायला पाहिजे असं काही नव्हतं, पण लोकांनी जसं ते क्रिएट केलं होतं त्यामुळे सगळ्यांना होत पण होते. त्याच्याबद्दल डिस्कस करणार काही नाही. माझ्यासाठी काय होतं तर मला ते मॅटर्निटी मिळाली होती आणि 2.5 वर्ष पुढे मिळालं होतं. सो दॅट वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. त्यानंतर जॉबमध्ये प्रोजेक्ट मिळाला पाहिजे. 2.5 वर्षानंतर तो एक वेळ आला की प्रोजेक्ट आता तुम्हाला फ्री सॅलरी देणार नाही असं एक येतच ना. बरोबर. पण त्यावेळी मला काय झालं की मी विचार केला होता की आता मला काही येत नाहीये, मी शिकत होते खरं तर, पण जुईच्या ह्याच्यामुळे मला काही सुधरत पण नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. मग तुम्ही असंच घ्या असा मी मनातनं विचार केला होता. लिटरली इंट्रोडक्शन राऊंडमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं होतं मला. मी फोन घेतला होता, क्लायंटने विचारलं होतं तुझा काय एक्सपिरियन्स आहे, कसं आहे, एवढ्या ह्याच्यावर मला त्यांनी प्रोजेक्टमध्ये घेतलं होतं. दॅट वॉज माय विश फ्रॉम इनसाइड माय हार्ट. मला पाहिजे आहे, मी काम करायला तयार आहे, आय कॅन डू एनिथिंग यू से, बट मला आत्ता काही प्रश्न विचारू नका कारण मला नाही येते काही, पण मला एक्सपिरियन्स आहे ना आणि माणसाकडे बुद्धी असते शिकायची. तुम्हाला दिलं तर तुम्ही करू शकता आणि मी त्या माइंडसेटची आहे की मला दिलं तर मी काही पण करू शकते, पण मी स्वतःहून पुढे जाऊन द्या असं करत बसणार नाही, असं थोडंसं होतं माझं तेव्हा. सो ते तसं माझं सगळं झालं चांगलंच. देन आय रिअलाइज लाईक आय एम नॉट मेड फॉर दिस. मी क्लाउडचे वगैरे कोर्सेस केले होते तेव्हा की काहीतरी अपग्रेड व्हावं, त्याच्यामध्ये शिकावं, म्हणजे पुढे काहीतरी मिळेल. पण त्या क्लाउड सगळं डोक्यावरनं जायचं. मी म्हणलं असं का होतं, एवढं का डोक्यावरनं जातंय, म्हणजे कळायला काय हरकत नाही ना, एवढं झालंय, चांगला जॉब केलाय, सगळ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं, ओरॅकल युनिक्समध्ये होतं, सगळं चांगलंच होतं, पण डोक्यात काही शिरायचंच नाही. मग लोक एवढं डेव्हलपमेंट हे ते का टेस्टिंग काय काय बोलायचे तेव्हा, म्हणजे पण मला ते काही केलं जमायचं नाही. मी कशासाठी आहे, मग एवढा का त्रास होतो त्या गोष्टीचा, आणि अल्टिमेटली अर्निंग सोर्स तोच होता त्यावेळेस. सो त्यावेळी रिअलाइज झालं आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी निघाले दुबईला. असं झालं आणि तो कॉन्फिडन्स जो होता ना तो मेडिटेशनमुळे आला होता. हे नंतर रिअलाइज झालं मला की रिझल्ट काय होते ते हे सगळे रिझल्ट आहेत माझ्या आयुष्यातले, आणि सगळ्यात मोठे मोठे रिझल्ट आहेत. मटेरियल गोष्टी सुद्धा मी घेतल्यात, ट्रिप सुद्धा माझ्या नुसत्या व्हिज्युअलायझेशनवर झाल्यात. पैसे नसायचे माझ्याकडे कारण जॉबमध्ये होते, ते कसेही अरेंज व्हायचे. माझा नवरा देणार नाही म्हणला तरी द्यायचा, इथपर्यंत व्हायचं. म्हणजे व्यवहाराच्या गोष्टी होत्या ना त्या, तर आत्ता जायचं नाही असं म्हणला तरी ते अरेंज व्हायचं कुठनंही. तशा मी अब्रॉड ट्रिप्स पण केल्यात ज्या मॅनिफेस्टेशन होत्या पूर्णपणे. त्यामध्ये मी खूप साठवलेलं होतं, भरपूर पैसे पडलेले होते, असं काही नाही. इट वॉज जस्ट अ फिलिंग ऑफ गोईंग आउटसाइड इंडिया. अच्छा, आनंद घ्यायला आवडतो आणि तो माझा फिरण्यात नाही. ग्रेट. या सगळ्यांकडे जर पाहिलं तर पूर्वी म्हणजे याला आणखीन काही याच्यासोबत गोष्टी यायच्या, ज्याला आपण भोंदूगिरी किंवा अंधविश्वास अशाही गोष्टी म्हणतो. सो अंधश्रद्धा, अंधविश्वास, भोंदूगिरी म्हणजे याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मागे पडल्या का, असा एक माझा प्रश्न. असू शकतं खरं म्हणाल तर ते, असं तुम्ही विचारताय खरं. कारण पूर्वीच्या काळी कसं सांगितलं जायचं, सूर्याला अर्घ्य द्याव्या असं सांगितलं जायचं. त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे, त्या अर्घ्यातून सप्तचक्र दिसतात, 7 कलर दिसतात आणि ती एनर्जी आपल्याकडे येते. पण त्याच्यानंतर सायन्स बाजूला गेलं, नुसतेच अर्घ्य सुरू झाले होते. म्हणजे असं कृतींच्या मागची भावना निघून गेली. एक्झॅक्टली, त्यामुळे तसं झालं. कॉइन्स पाण्यामध्ये टाकणं, पूर्वीच्या काळची तांब्याची होती म्हणून ती पाण्यात, आणि पाण्यात तांब्याचा गुणधर्म गेला की ते पाणी चांगलं असतं शरीराला असं म्हणलं जातं. पण मग नद्यांमधनं ते आधीच्या काळी टाकलं जायचं कारण तांब्याची कॉइन येते. आता ती आपली स्टीलची, लोखंडाची पण टाकली जातात, त्याला अर्थ नाहीये. ती भोंदूगिरी झाली आता की लोक म्हणत आलेत म्हणून मी टाकतो असं. अशी बऱ्याच गोष्टींची सायन्स आहेत जी सायन्स बाजूला गेली आहेत, नुसती परंपरा म्हणून पुढे आल्या, कृती फक्त राहिली. असं झालंय, कृती राहिली. तर तसं झालंय. आणि तुम्ही मगाशी विचारत होतात ते आता माझ्याकडे येऊन लोकांना काय रिझल्ट आलेत तेही खूप आहेत. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यामध्ये आहेत. हेल्थमध्ये अर्थरायटिस पूर्ण निघून गेलाय, 10 दिवसात गेलाय, फक्त मी सांगितलं तेवढं केलंय. मायग्रेन पूर्ण निघून गेलाय. कॅन्सरच्या पेशंटला जी ट्रीटमेंट घेतेय, सतत धाकधूक, आत्ता का आजच सकाळी सांगितलंय तिने हा रिझल्ट. सतत मनामध्ये धाकधूक असायची, पण तिला एकदम रिलॅक्स फील व्हायला लागले. सो ब्रेस्ट कॅन्सरचा हे होता तो बेस्टेस्ट रिझल्ट. आता तुमच्या विषयातलं प्रेग्नन्सी राहिली एकाला,
माइंडसेट ह्याच्याने की पॉझिटिव्हिटीच्या प्रॅक्टिसने तर त्यांचं नाव तर लक्षात नाही, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नाव सांगितलं तरी चालेल असं ते म्हणालेत मला. पण त्यांना असा रिझल्ट आला की ते 3 महिन्यापर्यंत त्यांनी हे सगळ्या प्रॅक्टिसेस केल्या. फक्त ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जोरदार केली, थँक्यू सतत म्हणत राहणे प्रत्येक गोष्टीला, आणि त्यांना प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यानंतर अगेन मी हे कारण आहे तुम्हाला शिकवायचं, तुम्ही ऍक्शन घेतल्याशिवाय त्या गोष्टी होत नाहीत, हे कुठेही सत्य आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, शेवटी पाणी प्यायचं नाही प्यायचं हा घोड्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. एनर्जीने फरक पडतो. मी असं नाही म्हणत की माझ्या संवाद आल्यावर तुम्हाला पडणार नाही, फरक नक्की पडेल, पण तो 10 दिवस माझ्यासोबत असेपर्यंत. तो कोर्स संपला की तुमचं तुम्हालाच करायला हवंय, ती ऍक्शन मला म्हणायचंय. की असतं प्रत्येकाच्या साधनेप्रमाणे त्यांची एनर्जी असते आणि त्याचा इफेक्ट पण तसाच असतो, हे बरोबर. प्रत्येक माणसाचं आहे. पण त्याच्यानंतर काय आहे तर तुम्हाला कुठेतरी उठावं लागतं, 1% चेंज तरी आपल्यामध्ये करावा लागतो, आणि तेव्हाच ते साध्य व्हायला सुरुवात होते तुम्हाला जे पाहिजे ते. रिलेशनशिपमध्ये, नवरा बायकोच्या नात्यांमध्ये चांगले हे झाले, लग्न ठरली, कारण बिलीफ्स आणि ब्लॉक्स निघून गेले सगळे. सो ब्लॉक्स कसे काढता? ब्लॉक्स काढायला सिंपल पद्धत खरं तर होपोनोपोनो आणि EFT आहे, मेजरली EFT आहे, आणि बिलीफ चेंज NLPची एक प्रक्रिया आहे, ते करते, ऍडव्हान्स सेशन्स मध्ये करते मी. ओके. की लिमिटिंग बिलीफ्स आपले असतात. आता काय, एखादा माणूस दिसायला चांगला नसला की ते लहानपणापासून तेच डोक्यात, मी दिसायला चांगली नाही, ते मोठं झाल्यावर मला स्थळ त्याच्याचमुळे मिळत नाही. हे आताच्याही काळात आहे, सगळीकडे आहे असं म्हणत नाही. ज्यांचं माइंडसेट चांगला झाला आहे, बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, त्यांच्याकडे चांगलं आहे. पण हे सगळे बिलीफ आपण घेऊन मोठे होतो, त्यामुळे मोठं झाल्यावर काय होतं, मी पैसेच कमवत नाही, मी छान दिसत नाही, माझ्या आयुष्यात हेच चांगलं नाहीये, माझा स्वभावच चांगला नाही, असं कोण कोण काय काय सांगतं, आणि ते बिलीफ डोक्यात घेतल्यामुळे योग्य वेळी गोष्टी घडत नाहीत. लग्न ठरणं ह्या गोष्टीचं हे आहे. कार्मिक असू शकतं काही गोष्टी, पण कर्म बदलता येतात, दॅट फॉर शुअर. ओके. 100% बदलता येतात. त्याच्यासाठी सुद्धा साधना आहे, मात्र असेच नाही बदलत, ते खूप मोठी साधना आहे, पण ते बदलता येतात एवढं म्हणू शकते. त्याची दिशा आपण हे करू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यावर बिलीव्ह करायला लागता तेव्हा ते बदलतात. मी तेच म्हणते की माइंडसेट हा कुठे येतो, तर तेच तर आहे सगळं, की मी जर ठरवलं की मी करोडपती होणार तर होणारच आहे मी, आणि मी जर म्हणत बसले की नाही माझं कर्म असं असेल तर माझं नाही होणार, तसंच आहे. सो इट्स अबाउट युअर बिलीफ्स ओनली. सगळ्या गोष्टी तुमच्या विश्वासावर अवलंबून आहेत, आणि तुम्ही जेवढं डीप जाल त्याच्या, जेवढं कॉन्फिडेंटली बोलाल, जेवढं कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणाल, तेवढा तुम्हाला फरक दिसायला लागेल. बट टिल मी अशी काही लोक पाहिलेले आहेत की खूप सारं हार्डवर्क करतायत, म्हणजे किंवा खूप साऱ्या गोष्टी अगदी मनापासून सुरुवात करून झालेल्या आहेत, बट ऑलवेज अनेक ठिकाणी फेल आहेत. सो काय वाटतं की काय रिझन असेल त्याच्या पाठीमागचं? कारण एनर्जी किंवा कनेक्टिव्हिटी आहे का, तर आहे, बट टिल मल्टिपल टाइम फेल्युअर. कार्मिक असतं ना काही लोकांचं फेल्युअरसाठी, एका सर्टन लिमिट पर्यंत कार्मिक असतं. म्हणजे तुम्ही कोणाबरोबर तरी काहीतरी केलंय या जन्मात, मागच्या जन्मात, कुठेतरी, त्यामुळे ती गोष्ट समोर येत नाही. मल्टिपल टाइम्स तुम्ही अटेम्प्ट करता आणि ती गोष्ट मिळत नाही, पण तिथे जेव्हा हार न मानता तुम्ही परत परत जिंकेपर्यंत कराल तेव्हा यश येणार आहे. असं नाहीये 2 वेळा करून तुम्ही गिव्हअप करत असाल तर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ओनली. म्हणजे 2 वेळा केल्यावर झालंच पाहिजे असं नाहीये. बरेचदा अशा वेळेला अशा सिच्युएशन मध्ये जोडलं जाते की बाबा ते त्याचं नशीबच आहे, की बाबा बरेचसे लोक म्हणतात ना नशीबच असं आहे म्हणून. सो नाहीये तसं, माइट बी भरपूरदा म्हणजे ते सो लक फॅक्टर आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे सेल्फ बिलीफ जे आपण त्याच्यावर बोलतोय. सो व्हॉट इज बिगर, म्हणजे लक फॅक्टर इज बिगर और सेल्फ बिलीफ इज? सेल्फ बिलीफ. लक चेंज काही नाहीये. हो, लक नसतंच ऍक्च्युली, आपल्याला ते लक वाटून जातं. हे मी पण म्हणत होते ना स्वतःच्या आयुष्यामध्ये, माझं लक आहे म्हणून मला सगळं मिळतंय, जेव्हा मला सायंटिफिक माहिती नव्हतं ह्याच्याबद्दलचं. सो लक फॅक्टर हे आपण म्हणतो, ओके, खरं तर आपले बिलीफ आहेत. बट जसं आज आपण म्हणतो की बिलीफ्स, बट आपली एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा घराघरातलंच वातावरण असेल,
हा. तर अखंड संपूर्ण कोणत्याही याच्यात या बिलीफ वरती कोणी शिकवताना मला बघायला मिळत नाही. हो ना, मग तोच तर दुःख आहे आणि आत्ताचं. जर बिलीफच नसेल, विश्वासच नसेल, तुमचं माइंडसेटच नसेल, तर हाऊ दॅट पर्सन विल अचीव व्हॉट ही वॉन्ट और व्हॉट सी वॉन्ट. तेच चेंज करायचं आहे ना. म्हणजे आपल्या खरं सांगू तर आधीची शाळेची पद्धती वेगळी, गुरुकुल हा, हे कशासाठी होतं? ते त्याच्यासाठी होतं. बरोबर. भारतामधली संस्कृती अशीच होती, एक्सपिरियन्सने शिका किंवा गुरुकुलमध्ये जाऊन मुलं शिकायची सगळी. आता त्यावेळेसचे बरेच असे पुस्तकांमधनं लिहिलेलं आहे. इव्हन माझ्याकडे रिसेंटली पॉडकास्ट झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं, त्यांनी मावळा गेम जो तयार केला त्यांनी, त्यांच्या काळच्या पण काही गोष्टी मी ऐकल्या. त्या परिस्थितीनुरूप गोष्टी घडत गेल्या आहेत आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या. सो ऍक्च्युअल आपल्याकडे काय आहे तर तीच होती संस्कृती, ती ब्रिटिशांच्या काळात बदलली गेली, मेनली ब्रेक केली गेली. कारण भारताकडे सामर्थ्य आहे हे लोकांना कळलं. आणि ही रियालिटी आहे. नालंदा 6 वर्ष जळत होती, 6 महिने सॉरी. ते आज 6 महिने काय जळू शकतं? म्हणजे इतकं होतं त्याच्यामध्ये. एवढे दिवस लागतात का जळायला काही? एवढं सगळं गेलंय आपलं, 10% राहिलंय त्यातलं शिल्लक. तर हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे ते तोडीस काढण्यात आलं आणि त्यामुळे बिलीफ सिस्टीमच बदलली ना पूर्ण. म्हणजे त्यांच्याच काळापासनं क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, आम्ही मोठे तुम्ही छोटे, हे तिथेच सुरू झालं ना. माणूस माणूसच होता पहिल्यापासून, अजूनही माणूसच आहे. Absolutely. पण मी मोठा तू छोटा आहे तिथे सुरू झालंय. सर्टिफिकेट्स देण्यात आले ना. एक्झॅक्टली, गोष्टींची सर्टिफिकेट्स देण्यात आली. बरं, त्याचीही गरज असेलही कदाचित, असं म्हणते मी. सर्टिफिकेट्स दिल्यामुळे तुमची उच्च हे काय ठरते, पण ज्ञान आहे आणि माणूस हा माणूस आहे. 86 बिलियन न्यूरॉन्स सगळ्यांकडे आहेत. मग त्याच्यासाठी प्रत्येक माणूस वेगळाच आहे. सर्टिफिकेटचे काय आहे त्याच्यासाठी? ऍब्सोल्युटली. या सगळ्यांमध्ये अजून एक मला गोष्ट जाणवते किंवा विचारायची आहे. तसं तर भरपूर सारे प्रश्न विचारायचे आहेत, हो. पण त्यातला एक प्रश्न जो मला विचारायचा आहे तो म्हणजे आपल्याकडं सर्वसाधारण करणी हा प्रकार बघायला मिळतो. मी निगेटिव्ह साईड सुद्धा पाहतोय की व्हॉट इज दॅट. काही लोक काय सांगतात की बाबा ठीक आहे, त्यांनी कोणीतरी काहीतरी करणी केलेलं आहे. सो इज दर एनी, म्हणजे तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलचा काही अनुभव किंवा सी कोणाचा तरी विचारांचा प्रभाव कोणावरती तरी पडलेला आहे? हे होऊ शकतं. बरोबर. करणीमध्ये करणी means नाहीये what? विशेष. करणीमध्ये म्हणजे ती काय करतात हे सगळं मी डिटेलमध्ये जात नाही, कारण मला तिकडे जायचं पण नाही. पण जगामध्ये चांगलं वाईट आहेच, त्याचाच बॅलन्स असतो. जसं देव आणि दानव, राक्षस आणि देव असं होतं, तसंच पॉझिटिव्हिटी जेवढी आहे तेवढी निगेटिव्हिटी पण जगामध्ये आहे आणि ते असणार आहे. पण त्याला हवी पॉझिटिव्हिटी नक्की होऊ शकते, हे पण मी म्हणू शकते. जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी राहील जगामध्ये जर आपण प्रयत्न केले लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा. तर आता करणी ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या साध्या भाषेत म्हणाल तर एनर्जी एक्सचेंज. जसं म्हणाल, मी माझ्या मनात एखाद्या माणसाबद्दल नकारात्मक विचार करते, तो त्याला लागतो. एक्झॅक्टली. मला त्याच पॉइंटवरती यायचं होतं की मॅनिफेस्टेशन मधलाच एक प्रकार पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन आणि निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन. हो. तुम्ही निगेटिव्ह एखाद्याबद्दलचा विचार सोडत आहात किंवा एखाद्याबद्दल बोलत आहात, तर माइट बी जर पॉझिटिव्हचा इम्पॅक्ट होतोय हे तुम्ही सांगताय, तर मग निगेटिव्हचा पण होत असेल. हो, पण निगेटिव्ह इथे आणि पॉझिटिव्ह इथे तर नाही होणार. इथे असेल तर होणार. 2 माणसं सेम निगेटिव्ह झोन मधले असतील तर निगेटिव्हचा निगेटिव्हवर होतो. पण माझ्यावर कोणी करायला जाणार आहेत आणि निगेटिव्ह माणूस आहे तर तो होत नाही, कारण तो ऑरा पॉझिटिव्ह असतो. कारण मी सतत त्याच वातावरणामध्ये मी जगते किंवा मी सतत पॉझिटिव्ह राहते, काही फरक पडू शकत नाही कोणी. जेव्हा यू आर इन दॅट लेवल, म्हणजे तुमची साधना तेवढी हाय असेल तर. आणि साधना हे रोज केल्याने होते. त्यामुळे लिटरली मेडिटेशनच्या पॉवरमुळे इतकं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हेही ओळखू शकता. तेवढी साधना असावी लागते. आणि मी असे बघितलेत लोक माझ्या समोर. आता रिसेंटली मी एक कोर्सही करून आले, त्याच्यातही ते जे घेत होते ते असं मी बघितलंय की मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये त्या माणसाचं दुःख काय हे ते मला समोर बसून सांगतायत. एवढी साधना आहे, चेहऱ्यावर तेज आहे. हे असू शकतं जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली. उदाहरणं आपण पाहतोय, संत साधू संत पाहतोय, त्यांचे म्हणजे उगीच अशीच मंदिरं नाहीये, काहीतरी त्याच्या पाठीमागचं होतं आहे आणि दॅट्स द रिझन या गोष्टी आहेत. या सगळ्यांमध्ये अजून एक मला प्रश्न विचारायचा असा आहे की या मॅनिफेस्टेशनचा वापर
करून, जसं की डे टू डे लाईफमध्ये आपला जो ऑडियन्स आहे, अशा कोणत्या टेक्निक्स, असे कोणते टूल्स जे की रोजच्या वापरात हे इम्प्लिमेंट करू शकतात? काही स्टुडंट असतील, काही गृहिणी असतील, किंवा जे कोणी आता आपल्याला ऐकणारे वर्किंग प्रोफेशनल्स असतील, त्यांच्या लाईफ मधलं व्हॅल्यू एडिशन किंवा म्हणजे त्यांच्या लाईफची व्हॅल्यू अजून पॉझिटिव्ह बनवण्यासाठी सर्वसाधारण घरी करता येतील असे छोटे छोटे काय ट्रिक्स किंवा अशा सल्ले तुम्ही द्याल की जे लोकांना इझीमध्ये करायला पाहिजेत दररोज घरी? ओके, सगळ्यात पहिले ब्रीदिंग, श्वास. जो महत्वाचा भाग आहे. कोण कॉन्शियसली घेतं हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कुणाला माहिती की किती श्वास घेतोय आपण, कसे घेतोय हे. अर्धे श्वास घेतात लोक छातीपर्यंत, पूर्ण श्वास हा पोटापर्यंत असतो, अगदी नाभीपर्यंत असं म्हणायचं तर मुळात एका मिनिटात 6 श्वास घ्यायचे. त्याहीपेक्षा जास्त करता आलं म्हणजे कमी घेता आले तरी सुद्धा चालतील, स्वतःला त्रास देऊन नाही, कारण एकदम कोणीतरी करायला जाईल तर होणार नाही. सो शांत श्वास घेण्याने तुमचे अर्धे निगेटिव्हिटी निघून जाते, पूर्णही जाते रोज घेतल्याने. एका दिवशी तुम्ही खूप भांडणाच्या मुडात आहात आणि राग आलाय खूप, त्यावेळी 10 शांत श्वास घ्या. तुम्ही विसरलेले असता राग, हे मी करूनही बघितलेलं आहे, तुम्ही करून बघा. ग्रेट. ते विसरायला होतं. श्वासांवरती नियंत्रण आणणं, ठेवलं पाहिजे आणि कॉन्शियस ब्रिदिंग कॉन्शियस ब्रिदिंग केलं पाहिजे. ब्रिदिंग मध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. बरोबर. प्राणायाम हा महत्वाचा भाग आहे, अगदी, कारण प्राणवायू त्याच्यावरती सगळं काही सुरू आहे. सगळं तेच चालू आहे. प्राण हेच म्हणतो आपण ना, प्राणमय कोश हा एक आहे, म्हणजे शरीरामध्ये 5 कोश आहेत, बरोबर. त्यातला हा एक महत्वाचा आहे भाग आहे. अन्नमय कोश आणि हे सगळे जसे आहेत तसंच आहे. सो प्राण महत्वाचा आहे. त्याच्यावर जर तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला जास्त साथ देणार आहे आयुष्यामध्ये. आणि म्हणून हिमालयामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष जगलेली लोक असतात, हे त्याच्यामुळे आहे, कारण त्यांचा श्वास खूप डीप गेलेला आहे, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये असल्यामुळे. असे अनुभव आहेत, जे एनर्जेटिक लोक आहेत त्यांना ते एक्सपिरियन्स येतात. ज्यांना दिसायचं त्यांनाच दिसतं, उगाच कोणालाही दिसत नाही काही, हे पण तितकंच खरं आहे. तुमची साधना केवढी त्याच प्रकारचे लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूने दिसणार आहेत, ही रियालिटी आहे. ओके. त्यानंतर म्हणजे एक तुम्ही श्वासांबद्दल सांगितलं. Yes. नेक्स्ट इज होपोनोपोनो. जसे मी हे टेक्निक सगळ्यांना सांगतेच, म्हणजेच आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य. होपोनोपोनो हे टेक्निकचं नाव आहे हवाई लँग्वेजमध्ये. मेकिंग थिंग्स राईट असं म्हणतात त्याला. त्याच्याने काय करतो आपण, आपल्या भावना, निगेटिव्ह भावना काढून टाकतो. ज्या नको आहेत त्या भावना काढून टाकतो या 4 वाक्यांनी. ज्या नको आहेत त्या भावना काढून टाकल्यामुळे आपल्याला राहतं ते सगळं सकारात्मकच राहतं आणि जे पाहिजे ते राहतं. बरं, हे 2 वेळा आणि 108 वेळा म्हणून होत नाही. बॅक ऑफ द माइंड सतत चालू राहिलं पाहिजे, त्याने रिझल्ट मिळतात. 2 दिवस करतात, काहीच बदल होत नाही म्हणून येऊन सांगतात. 2 दिवसात काही नाही होणार. 2 दिवसात तुमची निगेटिव्हिटी निघायला मदत होईल. म्हणजे कोणाला दुखेल, कोणाला त्रास होईल, असं काही लोकांना असंही होऊ शकतं. काही लोकांना सहज रिझल्ट येतात, पण खूप ट्रॉमाज असलेले लोक असतात, म्हणजे अडकलेल्या भावना, त्या आजारातून बाहेर पडतात. ताप बीप येतात, सर्द्या होतात, काहीतरी असं होतं, ते बाहेर त्याच्यातनं बरे पण होतात, पण ते कंटिन्यू चालू ठेवायला हवं. ओके. कारण सगळ्याची तीच सुरुवात आहे की हिलिंग होणं. ते हिलिंग कधी कधी अशाही पद्धतीचं असू शकतं, आणि हे होतं माझ्या कम्युनिटीमध्ये. हे सतत मी होताना पाहते. काही काही लोकांना असे अनुभव येतात की मी करायला लागल्यावर बॉडी पेन व्हायला लागलं, मग मला भीती वाटली. म्हणलं अजून करायचं होतं म्हणजे तुम्हाला. त्यांनी कंटिन्यू केल्याने त्यांना बरं वाटायला लागलं. येस, माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मेडिटेटिव्ह स्टेजमध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही करत नाहीयेत, सो कोणाच्या तरी गायडन्समध्ये तुम्ही करत असता किंवा स्वतः सुरुवात करता, तर सुरुवातीच्या काळामध्ये पेन होतात. आणि पेन इज द सिम्पटम की यू हॅव सम ब्लॉकेजेस, यू हॅव समथिंग निगेटिव्हिटीज ज्या निघून जात आहेत. दॅट पेन इंडिकेट्स. येस, अगदीच. सो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती पेन्स येतात आणि ते निघूनही जातात व्यवस्थित. तर हे एक झालं होपोनोपोनो. जपासारखं करायचं. बॅक ऑफ द माइंड जे 70,000 विचार चालू असतात तिथे हे रिप्लेस करायचं. बरोबर. त्याने प्रचंड फायदा होतो. नेव्हर बिफोर फक्त विश्वास ठेवा आणि करायला सुरुवात करा. आयुष्य सुधारलं नाही तर शक्यच नाही असं होणं. सगळं बदलणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि जी कामं तुम्ही ठरवताय ती सहज लिटरली सांगू का, तुम्ही एका पॉझिटिव्ह स्टेटमध्ये आलात ना की समोरचा माणूसही तुमच्या मनासारखं वागायला लागेल. असं होतं, मी बघते सतत. मला काही वाटलं, थोडं कंट्रोल करणं अवघड असतं माणसाला,
एखाद्या माणसाच्या बाबतीतल्या भावनिक जेव्हा गुंतागुंत असते तेव्हा नाही आता असं झालं पाहिजे ह्या रागात आलं की होत नाही ते. आणि जेव्हा तुम्ही होपोनोपोनो कराल ना आणि सोडून द्याल इमिजिएटली त्याच्याकडनं रिप्लाय आलेला असतो. असं कोणत्याही जगातल्या माणसाबद्दल असू शकतं. ग्रेट. म्हणजे आपण दुसऱ्यांना बदलायला जातो ना, म्हणून मी एक्झाम्पल सांगितलं की जर तसं करायचं असेल तरी सुद्धा याचा उपयोग आहे, नक्की आहे. कारण एनर्जी आहे, एनर्जी एक्सचेंज हाच प्रकार आहे. वी ऑल ऑफ अस आपण सगळे एकमेकांना फील करतो आहोत, नकळत कळत नकळत आहे ते. आणि ते कॉन्शियसली करायचं असेल तर चेतनेशी आपण एकरूप व्हायला पाहिजे, तेव्हा होऊ शकतं हे सगळं. ग्रेट. आणि मेडिटेशन, सो काय पद्धतीनं किंवा काय मेडिटेशन दररोज आणि किती वेळासाठी केलं पाहिजे? येस, सुरुवातीला 10 मिनिटं इनफ आहे. डोळे मिटून बसणं एवढं सुद्धा. ते बसल्यावर पुढे काय करायचं हेच डोक्यात असतं लोकांच्या. सो पहिल्यांदा एवढंच होणार आहे की विचार येणार आहेत, आणि जसं रोज करायला लागू तसे तुम्हाला फायदे दिसायला लागणार. 21 दिवस तर मिनिमम. आणि हे आयुष्यभर करण्याच्या गोष्टी आहेत, 2 दिवस 4 दिवस करण्याच्या गोष्टी नाहीत. पण 3-4 वर्ष केल्यावर तुम्हाला त्यातले रिअलायझेशन येतात. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीने मेडिटेटिव्ह स्वरूपात करू शकता. पण पहिले माझी तर 3 वर्ष कम्प्लीट मेडिटेशन मध्ये झाले. 3-3 तास हवं तसं बसायचे, म्हणजे मजा यायची मला ते करायला, कारण खूप आतून छान वाटायचं मला त्याचं. सो मी तेवढं केलंय. आता ह्याच्याही पुढे जाण्याची इच्छा आहे की मेडिटेटिव्ह याच्यामध्ये रोज करून करून एक दिवस असा येतो की आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. सगळं म्हणजे तरी सगळं नाही म्हणू शकत, 0.1%च म्हणू शकते, पण आपल्या दृष्टीने साधा आपण आपल्या डिझायर एक्सपेक्टेशनच्या रूपाने मिळू शकतं सगळं, असं म्हणायचं मला. तसं खूप आहे. आणि जसं नासामध्ये पण ह्याचे रिसर्चेस झाले आहेत, आपल्या अंतराळासारखी अशी असंख्य अंतराळ आहेत. बरोबर. आणि ते त्याच्या पुढे जाऊन बघायचा प्रयत्न करतायत असं. तर ते आपल्या आत बसून सुद्धा मिळतं. आता माझ्याच एका BNI मध्ये आहे मी, तर ते ओळखीचे सर आहेत, म्हणजे IT कंपनीचे हे आहेत. तर त्यांनी डॉक्टर वर्तकांचं पुस्तक वाचलं. डॉक्टर वर्तक, येस. तर त्यांनी मंगळावर काय हे आधीच सांगितलेलं होतं. हो. आणि ते नंतर कुठलं ऍस्ट्रल ट्रॅव्हल झालं होतं ते, पण आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, पण त्याचं ते आलं होतं पुस्तकामध्ये, नासानी जेव्हा दाखवलं तेव्हा. सो इट्स ऑल अबाउट ह्याच्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये लिहिलं आहे, विज्ञान आणि अध्यात्म सोबतच जातं. सो हे सगळं तसंच आहे. या सगळ्यांमध्ये एक मुद्दा अजून एक आहे, म्हणजे जो कॉन्ट्रोवर्शियल आपण म्हणू शकू, की पत्रिका, म्हणजे जर पत्रिका योग आपण म्हणतो पत्रिकेतले, सो ते योग आणि मॅनिफेस्टेशन, म्हणजे पत्रिकेतले की काही नाही होणार आहे, तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगलच आहे, बट मॅनिफेस्टेशन किंवा या तंत्रांचा ज्या तुम्ही वापरताय किंवा अनेक लोक वापरतायत, मी वापरतोय, तर या सगळ्याचा फायदा होऊ शकतो का? हो. पत्रिका, ऍस्ट्रॉलॉजर हे गायडन्स देऊ शकतात. ते स्वतः सुद्धा सांगतात. अगदी उत्तमातला उत्तम ऍस्ट्रॉलॉजर सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतो, भविष्य नाही बदलू शकत. सो जेव्हा मॅनिफेस्टेशन येतं तेव्हा ऍक्सेप्टन्स येतो, आणि जेव्हा ऍक्सेप्टन्स येतो तेव्हा जे दुःख आहे ते दुःख वाटतच नाही. फॉर एक्झाम्पल 7.5 मला आहे, चालू आहे कुंभ राशीची. पहिल्या 2.5 मध्ये प्रचंड हेल्थला प्रॉब्लेम आहेत असं मला आजूबाजूच्या कुंभ राशीच्या लोकांनी सांगितलं. ते 2.5 वर्ष झाल्यावर सांगितलं. मी म्हणते मला का नाही झाले, तुम्हाला एवढ्या सगळ्यांना होत आहेत ते. तर माझ्यामध्ये ऍक्सेप्टन्सची कॅपॅसिटी इतकी जास्त होती की ते मला प्रॉब्लेम वाटलेच नाहीत. झाले होते, मेंटल हेल्थमध्ये इश्यू झाले, मेंटल हेल्थमध्ये इश्यू झाले होते. नंतर रिअलाइज झालं मला, ओके हे सगळे त्याचेच प्रॉब्लेम. बीपीची गोळी घालवायचा प्रयत्न जो होता तोच काळ होता माझ्या आयुष्यातला. सो प्रॉब्लेम झाले होते, पण ते मला प्रॉब्लेम कधी वाटलेच नाहीत. तो ऍक्सेप्टन्स जेव्हा येतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी इझी असतात. आणि ऍस्ट्रॉलॉजी तो ऍक्सेप्टन्स आणून देतं. पण ते निगेटिव्ह स्वरूपात आपण घेतलं म्हणजे तुमच्या आयुष्यात स्ट्रगल आहे धरून बसलात तर स्ट्रगलच करणार आहात तुम्ही. आणि तुम्ही त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट घेतलं तर एक्झॅक्टली अपोजिटच होणार आहे. हे तितकंच खरं आहे, कारण शेवटी सगळं देवाने जे बनवलं आहे ना हे ते ट्रिमेंडस बनवलं आहे. तुम्ही जे विचार कराल तेच होणार आहे, हेच सत्य आहे. पण त्याच्यासाठी खूप प्रयत्नपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. ते सोपं आहे, पण करणाऱ्याला सोपं आहे मनापासून. असं म्हणलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. Yes. तुमच्या त्या लढणं म्हणजे विचार, विश्वास आणि कृती, दॅट
मोर इम्पॉर्टंट. येस, अगदी. या सगळ्यांमध्ये मला काही गोष्टी विचारायच्या आहेत की आज अनेक लोक आपण पाहतो की स्ट्रगल करतायत. म्हणजे माझाही बिलीफ आधीचा असाच होता की मनीला घेऊन कुठेतरी निगेटिव्ह बिलीफ किंवा लिमिटिंग बिलीफ, निगेटिव्ह नव्हता बट लिमिटिंग होता. अँड माझ्यामध्ये तो ब्रेक झाला, कारण ते लिमिटिंग बिलीफ्स कुठेतरी ब्रेक ब्रेक केल्या मी. बट अनेक लोक आहेत आज, टॅलेंट आहे, अनेक काही गोष्टी आहेत, बट टिल दे आर सफरिंग. दे आर सफरिंग. एखाद्या आज आपण गृहिणी पाहतो, बरेचदा एज्युकेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, केपेबल आहेत, त्यांच्यात क्वालिटीज आहेत, बट टिल त्यांना जे हवंय, कारण पेन कधी होतो जेव्हा डिझायर्ड जे हवंय ते आणि ऍक्च्युअल, डिझायर्ड आणि ऍक्च्युअल मधला गॅप जेव्हा वाढतो तेव्हा लोक सफर करतात. तर हे सफरिंग कमी करायचं असेल तर अशा गृहिणींनी, जसं की एखाद्या गृहिणीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं असतं की मला 1 करोड रुपये पाहिजेत, सो हाऊ दे कॅन मॅनिफेस्ट. सो पहिल्यांदा तर विचार यायला पाहिजे, गोल सुरू व्हायला हवा आपला, की गृहिणींनी आधी आपला विचार सोडून द्यायचा की माझा नवरा कमवतोय, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी गृहिणी आहे असंच सांगणारे येतात माझ्याकडे कोर्सेसला, त्यामुळे माझ्याकडे, मी म्हणलं हा तुमचा माइंडसेट आहे. तुम्ही गृहिणी आहात म्हणून पैसे नाही आहेत. तुम्हाला हव्या त्या गोष्टीला नवऱ्याकडनं पैसे घेताच ना. म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही हे नाही, तर तुमचा माइंडसेट आहे. काही ठिकाणी असू शकतं जे पैसे देतच नाहीत आणि गृहिणी आहेत, नवरे म्हणजे असेही जगामध्ये एक्झाम्पल आहेत. तर तिथे तुम्हाला तुमचा बिलीफ चेंज करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये काय आहे की जर तुम्ही असं, म्हणजे माझ्याकडे आहेत एक्झाम्पल्स असे की बिलीफ चेंज केला की नाही मी घरी असले तरी मला पैसे मिळत आहेत. म्हणजे मी सरळ अफर्मेशन दिलं होतं की रोज 1,000 रुपये मिळवते, असं रोज म्हणायचं. त्यांना काहीतरी असं समोरून ऑप्शन येतो ज्याने त्यांना पैसे मिळायला लागतात. म्हणजे काय, एक तर काम येतं किंवा त्यांनी कुणाचं तरी असं चांगलं केलेलं असतं ज्याचं त्यांना उत्तर मिळतं. लाडक्या बहिणीला पैसे मिळतात. एक्झॅक्टली. तेही म्हणू शकतात तुम्ही, खरंच. मला असं वाटतं की युनिव्हर्स, म्हणजे म्हणतात ना की अल्लादीनचा चिराग आपण कुठेतरी टीव्ही सिरियलमध्ये, कथांमध्ये ऐकलाय, वाचलाय, पाहिलाय. हो, मला असं वाटतं की अल्लादीनचा चिराग खरंच आहे आणि तो हे युनिव्हर्स म्हणजे अल्लादीनचा चिराग आहे. अगदीच. आज युनिव्हर्स विल प्रोव्हाइड यू, बट ते आस्किंग कसं असलं पाहिजे. आस्किंग जे आहे ते मनापासून असलं पाहिजे, मनात असलं पाहिजे आणि मनापासून असलं पाहिजे, दोन्ही. आता आपण पैशाच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर पैशासाठी स्ट्रगल का करतायत लोक, कारण एक माइंडसेट झालाय की जॉबमध्ये एवढं मिळतं, एवढं मिळालं की पुरे आहे, किंवा मला जेवढे लागतात तेवढेच पुरे आहेत, असं आपली मागण्याची तर हे आहे की जे लोन मध्ये असतात ते लोन कम्प्लीट करण्यापुरतेच पैसे मागतात. इट शुड बी अबंडन्स, अनलिमिटेड मिळालं पाहिजे, हे असलं पाहिजे. मी माझ्या बरोबर असणारे, म्हणजे माझा मुळात अबंडन्स माइंडसेट मिळालाय मला, देवाकडनं मिळालाय. तर माझ्या बरोबर जर काम करतायत तर मला पैसे द्यायला दुःख नाही वाटत. तो त्याचा भाग घेऊन जातोय माझ्या बरोबर जरी असला, जरी मी मिळवत असले, माझ्या कंपनीत असले, तरीही माझं म्हणणं असं आहे, कुठेही आहे हे, जेव्हा आपण व्यावहारिक दृष्ट्या बघायला जातो ना तेव्हा आपण अडवतो, आणि जेव्हा आपण तो त्याचा आयुष्याचा भाग आहे, तो माझ्या, म्हणजे ते कार्मिक आहे असं म्हणून मी सोडून देते, आणि त्याला ते मिळायचंय म्हणून कोणीही माझ्या सोबत आहे किंवा माझ्याकडे जॉब करणारी लोक आहेत ते त्यांचा भाग घेऊन जात आहेत. असं जेव्हा आपण जातो तेव्हा देवही द्यायला कमी करत नाही. अबंडन्स म्हणजे अनलिमिटेड आहे, इन्फायनाइटी साईन आहे ना, तसं इन्फायनाइट पैसा मिळतो, हे मी अनुभवतीये. जसा मी विचार करते तसं माझ्या आजूबाजूनी घडतं. हे खूप महत्वाचा माइंडसेट आहे हा. सो सगळ्यांनीच जर असे छोटे माइंडसेट न ठेवता मलाही पैसे मिळू शकतात, मी रोज 1,000 रुपये मिळवत आहे, मी रोज 100 रुपये मिळवत आहे, जे काही मिळवत नाहीत त्यांनी हे सुरुवात करा. तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आयडिया येईल 100 रुपये कसे मिळवायचे याची. बरं, माझ्या अटीनी मिळायला पाहिजे, हे सिंपल आहे. माझी एक मैत्रीण आहे, शाळेची आहे मैत्रीण, तिला घरी बसून काम करायचं आहे, पहिल्यापासून आहे. मलाही तसंच होतं माझी मुलगी झाल्यानंतर. मी ऑनलाईन कोचिंग करते, ती तिथेच सुरू झालं, सगळं घरी बसून करत होते. आता ऑफिस झालं, सगळ्या गोष्टी बदलल्या, ते आहे. माझी एक मैत्रीण आहे जिला असं करायचं होतं, ती मला म्हणली, शेवटी मला ती एक दिवशी आत्ता रिसेंटली म्हणली, मला काहीतरी काम दे आता, फक्त मला घरातनं, मी जास्त वेळ, माझ्याकडे खरंच तसं आलं, ती करण्याजोगी गोष्ट आली. तिची मनातनं इच्छा असेल त्याच्याशिवाय आली नाहीये, ते तिला मी सांगितलं की तू हे करू शकतेस. ग्रेट. सो
असं आहे. तुमची इच्छा प्रबळ पाहिजे, मी घरी बसून ती तिच्या वेळाने करून देणार आता मला ते. ॲब्सोल्युटली नाही, खरं तर खूप छान आज गप्पा झाल्यात मॅडम. म्हणजे खूप या विषयावरती गप्पा मारू शकतो. मी मास्टरिंग ब्रेन अँड माइंड सिक्रेट नावाने काही वर्कशॉप्स घ्यायचं आधी, आणि ब्रेन सायन्स आय नो व्हेरी वेल, त्याच्यावरती माझा भरपूर सारा अभ्यास आहे की हाऊ ब्रेन फ्रिक्वेन्सीज वर्क्स अँड मॅनिफेस्टेशन वर्क्स. सो मी जेव्हा तुमचं काही पॉडकास्टमधले किंवा काही वाचले पाहिले, देन आय थॉट की चलो मजा आहे का, मतलब थोडासा कुठेतरी आपल्या फ्रिक्वेन्सीज आणि या विषयाला थोडंसं लोकांपर्यंत पोहोचवायला मलाही आवडेल. बिकॉज इट्स नॉट अबाउट की आज मी जसं म्हटलं की याचा अवेअरनेस लोकांमध्ये नाहीये. मी आज खूप लोक स्ट्रगल करताना बघतो, आणि स्ट्रगलिंग हा यासाठी तुम्ही जन्माला आलेला नाहीयेत. एक्झॅक्टली, तुम्ही हॅपीनेससाठी जन्माला आलेलात. लाईफ इज फॉर हॅपीनेस, लाईफ इज फॉर युअर म्हणजे सॅटिस्फॅक्शन. मग ते सॅटिस्फॅक्शन आणि हॅपीनेस मिळवण्याऐवजी, ती लाईफ जगण्याऐवजी आपण स्ट्रगल, रोणे धोणे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलं आहे. सो युअर थॉट म्हणजे चेंज युअर थॉट, चेंज युअर लाईफ. दॅट सिम्पल. सुरुवात ही तुमच्या विचारांपासून होते. एनर्जी वर्क करते, आणि तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह असता तर मला वाटतं की कोणी निगेटिव्ह नाही बनवू शकत. एक्झॅक्टली. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय, काही लोकांच्या आयुष्यातली दुःख दूर करून त्यांना व्हॅल्युएशन करण्याचं काम करतायत, आणि अजून तुम्हाला चांगली पुढे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत राहो, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि हा जो काही वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. येस.